बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. आता वेध लागले आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे. राज्यात आता अवघ्या काही महिन्यांमध्येच विधानसभेची निवडणूक होणार आहे. यंदा बारामती लोकसभेची निवडणूक चांगलीच गाजली होती. पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबातील 2 सदस्य आमनेसामने आले. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पवाराविरोधात पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार म्हणून योगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. योगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. बारामती विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून योगेंद्र पवार यांना संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्याकडून शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे आजपासून 3 दिवसाच्या बारामती दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. योगेंद्र पवार यांना पक्षाकडून बारामती विधानसभा मतदारसंघाकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले होते, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या रिंगणात आल्या होत्या. ही निवडणूक आरोप प्रत्यारोपामुळे चांगलीच गाजली. अतितटीच्या या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. त्यामुळे पुन्हा एकदा आता पवाराविरोधात पवार असा सामना पाहायला मिळणार आहे का हे पाहावं लागणार आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल भाऊची बात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.